बाबीगुणूंचं पथक जे समोर आलं तर बाबीगुणू ठामपणे त्या ट्रकसमोर उभे राहिले. मी त्यानंतर बाबीगुणूच्या अंगावरती गाडी घातली गेली ब्रिटिश सार्जंटनी. आत्ताचं सरकार आपल्याला सांगतं की मेक इन इंडिया एवढ्या उद्योजकांना प्राधान्य देतं, पण याची खरी सुरुवात कुणी केली असेल ना, ते महात्मा गांधी यांनी केली ती. आणि त्यासाठी पहिलं बलिदान कोणी दिलं असेल ना, ते हुतात्मा बाबूगुनू शहीदीने दिलेलं आहे. हुतात्मा बाबीगुणू आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे हुतात्मा बाबीगुणूचं जन्मस्थळ आहे. आणि या ठिकाणी बाबीगुणूचं लहानपण गेलं, लहानचे मोठे झाले. एकदम साफ आहे. आजपर्यंत मी असं गाव कोणतं ना भेटलं हिवरे बाजार नंतर. हे गावानंतर तुम्ही ना चांगली शाळा आहे, चांगले रस्ते, आणि त्या यांच्या गावकऱ्यांनी आम्हाला बोलताना सांगितलं की इथं 100% आहे ना म्हणजे दारूबंदी. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 8:30 वाजल्यात, 9 वाजले. आत्ता मला जायचे राजगुरुनगरमध्ये खेडला राजगुरूंच्या वाड्यावरती. आम्हाला आहे ना 15 ऑगस्टचा आहे ना जो कॉन्टेंट पाहिजे ना तो आधी शूट ठेवायचा आहे मला, म्हणजे आपली रील आहे जी 15 ऑगस्टला पोस्ट होईल बरोबर. आणि हा व्हिडिओ होईन त्याच वेळेस टायमिंगला. यांना सकाळी उरकलं त्यांचं, यांना इथं बांधलं होतं मी. मका टाकली ती खायला, यांनी मका नाही खाल्ली. दिसलं घेतलं आम्ही, पिकअप केलं मी त्याला, उचललं डायरेक्ट. आता चाललं कळमलं डायरेक्ट आम्ही. आम्हाला जायचे बाबूगुनू सहित, नाही का उचल मग बाबूगुनू सहित यांच्या वाड्यावरती. नाश्ता केला आम्ही इथं. तो पाऊस यायला लागला आता. इथं 10:30 झाले आम्हाला. इथून काय रोड चांगला आहे ना, वेळ पण नाही लागणार आम्हाला जायला तिथपर्यंत. पटक्यात जाईन, एक अर्धा तासाच्या आत जाऊ शकतो आम्ही, एवढा बाहेर रोड आहे. हुतात्मा बाबूगुनू शहीद यांचं आहे ना निवासस्थान आहे. इथं गव्हर्नमेंटनी निधी उपलब्ध करून असं बनवलं आहे. मुळात ते गाव आहे ना माळुंगी पडवळे, माळुंगी पडवळात दुसरीकडे लागलं. आणि ही शहीद वस्ती त्यांचं राहतं घर आहे. आणि ते त्यांचे पत्नी किसन केशवभाऊ सईद. मी हुतात्मा बाबीगुणूंचा पुतणे आहे. हुतात्मा बाबीगुणू आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे हुतात्मा बाबीगुणूंचं जन्मस्थळ आहे. आणि या ठिकाणी बाबीगुणूंचं लहानपण गेलं, लहानचे मोठे झाले. बाबीगुणूंनी वेगवेगळ्या चळवळी केल्या. त्याच्यामध्ये मिठाचा सत्याग्रह असेल, त्याच्यामध्ये अन्य काही आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला असेल. बाबीगुणू मुंबईत गेल्यानंतर म्हणजे वयात आल्यानंतर काही काळ त्यांनी गोदीमध्ये माथाडी कामगारांचं काम केलं. काही काळ त्यांनी मोठ्या भावाबरोबर गिरणीमध्ये काम केलं. परंतु त्यांना संसाराची अशी ओढ नव्हती. म्हणजे ज्या वेळेला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ केली, असहकार चळवळ चालू केली, त्यावेळेला परदेशी जो माल यायचा म्हणजे भारतातून जे कॉटन आहे, कापूस आहे, हा ब्रिटिश मँचेस्टर मिलसाठी घेऊन जायचे ब्रिटनला, इंग्लंडला. आणि तिकडून तो कापड तयार करून इकडं परत महाग विकायचे. आणि म्हणून त्या कपड्यावरती बहिष्कार घाला असं महात्मा गांधींनी ज्या वेळेला आवाहन केलं, त्यावेळेला मुंबईमध्ये सगळी तरुणाई एकावरली. आणि ज्या ठिकाणून ब्लॉकमध्ये म्हणजे बंदरामध्ये मँचेस्टर मिलची बोटीमधून जो कपडे यायचे म्हणजे अशा गठल्या आणि त्या मोठ्या मार्केटमध्ये काबादेवीला तिथं स्टोअर केल्या जायच्या. आणि तिथून ट्रकमधून संपूर्ण देशभर त्या वितरित व्हायच्या. तर ते तिथूनच बाहेर पडून द्यायचं ना, पिकेटिंग करायचं काँग्रेसने निर्णय घेतला. आणि बाबीगुणू एका पथकाचे स्वयंसेवक होते. आणि बाबीगुणू ज्या वेळेला त्या गाड्या 11, 11:30च्या दरम्यान अशा बाहेर पडायला लागल्या, त्या ठिकाणी प्रचंड असे काँग्रेसचे स्वयंसेवक उभे राहिले. आणि त्यांनी गाड्या अडवायला सुरुवात केली. एक गाडी अडवलीचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना बाजूला केलं. नंतर दुसरी ट्रक आला, त्यांनाही अडवण्याचा प्रयत्न केला की ट्रक निघून गेला. शेवटी बाबीगुणूंचं पथक जे समोर आलं तर बाबीगुणू ठामपणे त्या ट्रकसमोर उभे राहिले. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तो ट्रक जाऊनच देणार नाही हे निर्धाराने उभे राहिले. आणि पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत निघाले नाही. ते इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते. आणि शेवटी ते आडवे पडले. आणि ज्या वेळेला ट्रकसमोर आडवे पडले तर त्या गाडीवरती जो ड्रायव्हर होता तो इंडियन होता, भारतीय होता.
त्या भारतीय म्हटलं मी माझ्या देश बांधावरती गाडी नाही चालवणार. मग ब्रिटिश सार्जंट त्याच्यावरती चढला आणि त्यानंतर बाबूजींच्या अंगावरती गाडी घातली गेली ब्रिटिश सार्जंटने. तसं पाहिलं तर हुतात्मा बाबूगणूंचं बलिदान हे स्वदेशीसाठी झालेलं पहिलं बलिदान आहे. बाबाजींनी शहीदांचं आहे ना मी स्मारक आहे ते एक नाही का, इथं बरीच जागा आहे, इथं गाव पण आहे, ग्रामपंचायत आहे, शाळा आहे आणि इथं वाचनालय पण त्यांचं. आत्ताचं सरकार आपल्याला सांगतं की ना मेक इन इंडिया एवढं उद्योजकांना प्राधान्य देतं, पण याची खरी सुरुवात कुणी केली असेल ना, ती महात्मा गांधी यांनी केली ती. आणि त्यासाठी पहिलं बलिदान कोणी दिलं असेल ना, ते हुतात्मा बाबूजींनी शहीदीने दिलेलं आहे. तुम्ही मागं छायाचित्र बघू शकता. अशा पद्धतीने ना इथल्या ग्रामस्थ म्हणा, सरकारने आपल्या शासनाने म्हणा निधी देऊन असं आहे ना हे स्मारक असं उभं केलं आहे. इथे आज गार्डन आहे, या गार्डनमध्ये ना आत आहे ना एक वाचनालय पण आहे आणि इथं चांगली सुविधा आहे नाही का. इथं याला केअरटेकर पण आहे, यांच्या घराला सुद्धा, यांच्या स्मारकला सुद्धा. आणि गावाचं प्रचंड एकदम साफ आहे. आजपर्यंत मी असं गाव कोणतं ना भेटलं हिवरे बाजार नंतर. या गावानंतर तुम्ही ना चांगली शाळा आहे, चांगले रस्ते आणि इथं यांच्या गावकऱ्यांनी आम्हाला बोलताना सांगितलं की इथं 100% आहे ना मग दारूबंदी, मुळात इथं दारू वगैरे करून ते व्यसन नाही आहे. फक्त एवढीच खंत आहे की ना जेवढं प्राधान्य, जेवढं नाव, जेवढी चर्चा, जेवढं फेम, आदर दुसऱ्या सोशल मीडिया क्रिएटर म्हणा, जे अभिनेते म्हणा त्यांना भेटतं तेवढं आहे ना ह्या हुतात्म्यांना भेटत नाही. ही खरं आहे ना खंत आहे. ठीक आहे, पण ज्या प्रमाणात काही लोक करतात ते चांगलं काम हे दिसतं आपल्याला. चांगले झाडं लावले, ते साफसफाई आहे. ठीक आहे.